सुमित्राताई यांच्यावरती आलेले आणि त्यांच्या दोनही मुलांवरती खूप मोठी जबाबदारी आता आलेली. सोपं नाही आहे आता, खरं सांगतो मी. आता त्यांच्या काय पक्षात तुम्ही म्हणताय तसं त्यांच्या पंचा बैठका होत होत्या का नाही का, एकीकडं रक्षा विसर्जन म्हणताय, दुसरीकडं बैठका. हे काय डावपेचं आपल्याला त्याच्या अंतर्गतचे काही माहीत नाही आहे. परंतु खूप मोठी जबाबदारी दादांनी ही कणखर वाट निर्माण करून ठेवलेली राज्यात आणि ते पूर्णपणानं जबाबदारीनं पार पाडणं हे आता ताईवरती, त्यांच्या दोन मुलांवरती किंवा संबंध सगळ्या त्यांच्या पवार परिवारावरती आलेले. अंतर्गत त्यांचे मतभेद असू शकते, परंतु राजकीय ओलय जर पवार नावाचं टिकवायचं असेल तर एकमेकाला त्यांना पाठीमागून गुप्त पद्धतीनं होईना एकमेकाला साथ द्यावी लागणारी, एकमेकाला त्यांना समजून घ्यावंच लागणारे. कारण राज्यात पवार परिवाराचं खूप मोठं ओलय आहे आणि ते टिकवायचं असेल तर आता झालेले ताई उपमुख्यमंत्री त्यांनी आणि सगळ्या पवार फॅमिलीनं मिळून हे पुढं टिकवलं पाहिजे. राज्यात एक मोठी उभारणी केली पाहिजे. सक्षम विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी म्हणून सुद्धा आता ठाकरे असतील किंवा पवार असतील यांनी मरगळ झटकून दिली पाहिजे, मरगळ झटकून दिली पाहिजे आणि गोरगरिबांच्या जनतेच्या प्रश्नासाठी ताकदीने यांनी आता उभा राहिलं पाहिजे. पुन्हा विषय तिथंच येतो की शेवटी पवार फॅमिली त्यांचे जरी काही राजकीय काही मतभेद असतील ते राजकारण, परंतु एक संघ एकमेकाला साथ देणं खूप गरजेचं आहे आणि एकमेकाला त्यांनी समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं आता समोर आलेलं आहे. आता काय बरं का त्यांच्या, मी पुन्हा ते सांगतो की ते पक्षाचा विषय त्यांचा, परंतु दादाची जागा सन्मानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा त्यांचे पूर्ण राष्ट्रवादी पक्ष असेल, सन्मानानं दादाची जागा दादाच्या परिवाराला मिळाली हे चांगलं आहे उलट. आणि त्या कणखरपणानं सुमित्राताई चालवतील असं वाटतंय. का वाटतंय तर त्याचं कारण पण सांगतो की त्यांना पूर्वी ती मराठवाड्याची लेख आणि पश्चिम महाराष्ट्रातली सोन्या दोन्हीकडून राजकीय वारसा आहे त्यांना आणि जबरदस्त आहे आणि त्या मुशीत ते वाढलेल्या आहेत. इकडेही राजकारण, इकडेही उपमुख्यमंत्रीच होते त्यांच्या माहेरी, सासरी गेल्याच्या नंतर बी उपमुख्यमंत्रीच होते आणि हे खूप पण त्यांची एक गोष्ट आहे की खूप तारेवरची कसरत आहे. कारण इकडंही परिवार एकसंख त्यांना ठेवायचा आहे, पक्ष पण चालवायचा आहे आणि दादांच्या सगळ्या इच्छा, जनतेच्या सगळ्या इच्छा अपेक्षा त्यांना पूर्ण करायच्या आणि त्या सक्षमपणे पार पाडतील असं दिसतंय. आणि त्यांच्या दोनही पोराने खमक्यापणानं आपल्या आईच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. जर दादांनी काही सल्ले पवारांना दिले असतील, दोन्ही त्यांचे पार्थ असतील किंवा ते दुसरे जे पवार असतील यांना जर काही सल्ले दिले असतील त्यांनी इथून पुढच्या काळात ते पाळले पाहिजेत. कारण आता खूप मोठी आपल्या बापानं खूप मोठी वाट उभा केलेली, खूप मोठं साम्राज्य उभा केलेलं आहे आणि आता जबाबदारी दोनही मुलांनी स्वीकारून आईच्या पाठीशी खंबीर उभा राहून या तिघांनी मिळून सगळा परिवार त्यांचा पवार परिवार एकसंघ केला पाहिजे, एकमेकाच्या विचाराधीन राहिलं पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की सगळ्या परिवाराला सामावून घेऊन, कारण देशात खूप मोठं घराणं आहे ते पवार घराणं. ह्याचं सांगण्याचं कारण एवढंच की सगळ्याला का म्हणतो मी की तुम्ही चर्चेत संवादात ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की पक्षात असणारी जी गिधडं असतील ना हे तात्पुरते असते. हे आम्ही पक्ष वाढितो, आम्ही अमकं करतो, याव करतो, द्या आम्हाला मंत्रिपद, अमकं तमकं, हे खोट्या नाटे काढणार, मागा पुढे हिंडणार. पण ज्यावेळेस हे बाय अंग असतं, हे कार्यकर्ते हे आता आजूबाजूला हिंडत येत ना, ते ढेकणं 2-3 हे 2च आहेत, जास्त नाहीत, 2 ढेकणं आहेत. ते गिधड आता गिरट्या मारायला लागल्यात. हे ज्यावेळेस आपल्याला दगा देऊन जातात ना त्यावेळेस आपली फॅमिली आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहत असते. हे उपमुख्यमंत्री सुमित्राताईंनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस हे लोक दगा फाटका देऊन जातात ना त्यावेळेस संकटाच्या काळात ढाल म्हणून आपला परिवार आपल्या पाठीशी उभा राहतो आणि मला वाटतं त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ढाल म्हणून 100% उभा राहतील. पक्षातलेच मात्र सुमित्राताईंचं मनभेद करू शकतात, मनभेद करू शकतात आणि त्याच्यात ते खूप चालाक आहेत, खूप चालाक आहेत. आत्ता बुद्धी दिसत नव्हती हो, अजित दादा खरं ते आत्तापर्यंत दिसत नव्हते. दादांचं दुर्दैवी दादा आपल्यातून जावं आणि सगळा महाराष्ट्राने हळहळ करावी आणि
नेमकेच ते दिसायलेत आता मागं पुढे हिंडताना. त्या सुनील तटकरे साहेबाच्या आजूबाजूला सध्या हिंडताना दिसत आहेत. सावध राहायला पाहिजे त्यांनी. आम्ही तर आमच्या खंबीर येतो, आमचा विषयच नाही, आम्ही त्यांचे पाठपुराव्याला खंबीर येतो. परंतु हे आत्तापर्यंत दिसत नव्हते. दादांना सुद्धा कित्येक तरी वेळेस यांनी अडचणीत आणलेलं आहे. दादांना यांनी खूप पाण्यात बघितलेलं आहे, 1-2 जणांनी खूप पाण्यात बघितलेलं आहे. आणि हे आत्ताच्या उपमुख्यमंत्री या ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या ताई, त्यांच्या कानावरती हे असल एखाद्या वेळेस त्यांना सुद्धा कसरत करावी लागली होती. तरी आता पुढं सावध राहिलं पाहिजे. मला एक सांगा की 19 फेब्रुवारीची जी आपली शिवजयंती आहे त्याची तयारी कशी सुरू आहे? अंतरवालीमध्ये काय नियोजन आहे तुमचं? आम्ही सगळे तयारीला त्या लागलो होतो. तयारी पण पूर्ण सुरू होती. परंतु काय आहे की 1,00,000 पेक्षा जास्त गाड्या येण्याचा अंदाज आहे. आणि आपली पूर्वी सभा झाली ते ग्राउंड असणं आपल्यासाठी आवश्यक आहे. ते ग्राउंड गाड्या लावायला, बाकी कार्यक्रमासाठी आहे पण गाड्या लावायला, कारण रोडनी इथून तिथून गाड्या लावून चालणार नाही. पोरांचे हाल होतील, कारण मागच्या सभेला आम्ही बघितलं प्रचंड हाल झाले आमच्या लेकरांचे. त्याच्यामुळं आता जर रस्त्याने गाड्या लावल्या तर सूर्यउगता आम्ही छत्रपती शिवरायांच्या पायावरती फुलं टाकायचे म्हणतोय. सूर्यउगता याचा अर्थ लोकांना रात्रीच यावं लागणार आहे. लोक जर रात्री आले तर त्यांना रात्रभर गाडीपाशी झोपावं लागणार आहे. म्हणजे दशा होईल. नसता गाडीपाशी झोपायचं असेल तर मग ग्राउंडवरती गाड्या लावणे आणि गाडीपाशी झोपणे हे जमतंय. पण रस्त्याने गाड्या लावायचं आणि झोपायचं पुढं रात्र काढायची कशी हे संकट आहे. त्यामुळे आणि ग्राउंडवर आजूबाजूला तिथं सगळे गहू पेरले आहेत, पुढं कापसं आहेत, कुणाच्या काही आहे, कुणाच्या तुरी आहेत, असे प्रकार आहेत तिथं. मग ते ग्राउंड उपलब्ध होत नाही. सरपंचांनी त्यांनी खूप प्रयत्न केलेत, ते ग्राउंड उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळं आपण आता शिवजयंती अंतरवलीत घेत नाही घेत. पण मी दर्शनाला जातोय 19 तारखेला शिवनेरी गडावरती. शिवनेरी गडावरती मी दर्शनाला जातोय. आणि मी काय सांगणार होतो तिथून आम्ही एकत्र येऊन अंतरवलीतून की पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला महाराष्ट्रातले प्रत्येक कुटुंब आपण शिवनेरी दर्शनाला जाणार आहेत. आणि आचारसंहिता, शांततेची काय काय नियोजन आहे पुढच्या शिवजयंतीचं ते तिथून सांगणार होतो. तर ह्यावेळेस आता शिवनेरीतूनच मीडियावरूनच सांगतोय मी. त्याला आता नाविलाज आहे, कारण लेकरांचे हाल होणं सोपी गोष्ट नाही आहे. रस्त्याने गाड्या लावून 1,00,000 गाड्या जर येणार आहेत, आता आम्हाला अंदाज आला आहे त्याचा, तर ह्या लावायच्याच कुठं, तर मग ग्राउंड लागतं आणि ते ग्राउंड उपलब्ध होत नाही. म्हणून आपण शिवनेरीला त्या दिवशी दर्शनाला जातोय 19 फेब्रुवारीला. आणि अंतरवली शिवजयंती नाही आहे. आपण निवेदन मीडियाच्या माध्यमातून सगळ्या बांधवांना पुढच्या वर्षीचं सांगणार आहेत. त्या दिवशी सांगितलं जाईल ते सविस्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.